ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपुष्टात आलाय। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेमध्ये आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला। अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते। छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानसभेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते। शिवसेनेमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षानं सोपवली होती। ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी अधिवेशन पूर्ण होत असताना आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे। अंबादास दानवे हे शिवसेनेमध्ये आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात। अलीकडच्या काळामध्ये ठाकरे गटाची बाजू हिरिरीने आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता। आता ते विधान परिषदेमध्ये नसल्यास ठाकरे गटाला आगामी काळामध्ये आक्रमक नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।